शुभास्य हा पुरस्कार आपण प्रदान करावा। एक युवा उद्योजक आहे तुषार सकपाळ यांना आपण तो पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया। जबरदस्त खेळाडूने केला सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगला दबा कुठल्या चांगली स्टार्ट करून दिली आणि त्यानंतर बाकीचं काम यश सकपाळने केलं आणि सामना खेचून आणला आणि फायनलच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार राहुल या गावडोशीचा राहुल सकपाळ यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार। फायनलची मॅच 5 गावामध्ये येणारे हे गाव आहे गावडोशी आणि त्या गावाने खऱ्या अर्थानं ही क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे। अनिल उतेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य हा पुरस्कार प्रदान करावा। मित्रांनो काय योगायोग आहे। 5 गावाची यात्रा असे ज्या नावाची यात्रा असे ज्या देवाची यात्रा असे ते श्री उत्तेश्वर आणि हे श्री उत्तेश्वर चषक कुणी जिंकलंय ना तर ते गावडोशीने जिंकलेलं आहे। म्हणजे आपल्या देवाच्या नावाचं चषक हे गावडोशीने जिंकलेलं आहे। भावकी आहे उत्तेकर वानवलीची आणि त्यांनी बाजी मारलेली याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। यानंतर आता काही सन्मान आपण करत आहोत। स्वप्नील उतेकर आपण मुख्य व्यासपीठावरती या काही सन्मान आपण करूया। जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करूया। प्रथमतः आपण सन्मानित करूया आता आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा आपण लगोलग या ठिकाणी सन्मान करूया। त्यांना आपण सन्मानित करूया आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीराचे पुरस्कार आपण या ठिकाणी वितरण करूया। आयोजन टीमला विनंती आहे अध्यक्ष उत्तेश्वर विकास मंडळ पाचगाव त्यांचा आपण सन्मान करत आहोत। त्याचबरोबर उत्तेकर वानवली गावचे फौजी श्री विजय नारायण उत्तेकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। उत्तेकर वानवली गावचे फौजी श्री विजय नारायण उत्तेकर फौजींचा या ठिकाणी सन्मान होत आहे। माजी सैनिक आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक आदरपूर्वक हा सन्मान। पुढील सन्मान आहे कांदाटी विभाग प्रमुख बबनभाई उत्तेकर आपला सन्मान होत आहे विशेष सहकार्य क्रिकेट स्पर्धेला त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया। कांदाटी विभाग प्रमुख बबनभाई उत्तेकर यांचा सन्मान होत आहे ज्यांचं एक चांगलं सहकार्य यूट्यूब सौजन्य म्हणून या क्रिकेट स्पर्धेला लाभलेला आहे अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी होतोय सन्मान। बबनभाई उत्तेकर कालपासून या क्रिकेट स्पर्धेला त्यांची उपस्थिती आहे। कांदाटी विभागाचे प्रमुख बबनभाई उत्तेकर यांचा सन्मान ठिकाणी होत आहे। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री संदीप बाळू उत्तेकर यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया। श्री संदीप बाळू उत्तेकर यांचा सन्मान आपण करत आहोत त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया। आणि त्यानंतरच्या पुढील सन्मानाकडे आपण वळूया। श्री सुभाष उत्तेकर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। श्री सुभाष उत्तेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। आयोजन समितीच्या वतीने सन्मान होत आहेत। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री अनिल उत्तेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। अनिल दादा उत्तेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांनाही आपण यानंतर सन्मानित करत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत सन्मान। त्यानंतर पुढील सन्मान आहे गोपेश दादा उत्तेकर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। या स्पर्धेच्या वतीने रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री रवींद्र प्रकाश कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। श्री सचिन रामचंद्र रवींद्र प्रकाश कदम यांचा सन्मान ठिकाणी होत आहे त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा।
आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री रवींद्र प्रकाश कदम यांचाही सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे सचिन रामचंद्र उतेकर, पाणी सौजन्य आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. पाणी व्यवस्था 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या वतीने मिळालेली आहे, सचिन रामचंद्र उतेकर, पाणी व्यवस्था, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना आपण ठिकाणी सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली माय चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्यानंतर चंद्रशेखर शिंदे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. श्री चंद्रशेखर शिंदे आपलाही सन्मान होत आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री विकास बाळू उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण या. यानंतर पुढील सन्मान आहे श्री विकास बाळू उतेकर, त्यांना या ठिकाणी आपण आयोजन समितीच्या वतीने सन्मानित करूया. रेशीम धाग्याने विणलेली माय चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान. श्री विकास बाळू उतेकर आपला सन्मान होत आहे. यानंतर पुढील सन्मान आहे श्री प्रदीप बाळू उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. या आपला या ठिकाणी सन्मान होत आहे श्री प्रदीप बाळू उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनाही आपण सन्मानित करूया. त्यानंतर पुढील सन्मान आहे मंगेश उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आयोजन समितीच्या वतीने सन्मान होत आहेत. यानंतर मंगेश उतेकर आपलाही सन्मान होत आहे. या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मंगेश उतेकर यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे बाजीराव दादा पवार, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनाही विनंती आहे. या बाजीराव दादा पवार, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर बाजीराव दादा पवार आपलाही सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान ज्यांनी फलंदाज पुरस्कार या क्रिकेट स्पर्धेला दिलेला आहे श्री राजेश चंद्रकांत उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्याला विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. श्री राजेश चंद्रकांत उतेकर ज्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार या क्रिकेट स्पर्धेला मिळालेला आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पुढील सन्मान आहे श्री नवनाथ भगवान उतेकर, यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. श्री नवनाथ भगवान उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आयोजन समितीच्या वतीने सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री अजय दत्तात्रय उतेकर, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री निलेश विष्णू शिंदे, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अमित दादा पवार, पाणी सौजन्य, आपलाही सन्मान होता. या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अमित दादा पवार, हे सर्व सन्मानार्थ्यांना विनंती आहे की आपले सन्मान आपण स्वीकारावे. नरेश दादा पवार, आपला या ठिकाणी सन्मान होता. या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सर्वांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. स्वप्नील उतेकर, आपलाही सन्मान होते. आपण या स्वप्नील उतेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने. कोण राहिलं का सांग. यानंतर आता आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जो आवाज आपण ऐकला त्या आवाजाचा आपण सन्मान करूया. शब्द सुमनांच्या माळा गुंफत ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं अशा आवाजाचा आपण सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा कास पठारच्या जांभळमुरे गावचा आवाज अर्थात तुषार जांभळे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यांना आपण सन्मानित करूया. गेली कित्येक वर्ष KSK महाबळेश्वरमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये ते समालोचन करतायत आणि उतेकर वानवली गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ते समालोचक म्हणून आपल्याला लाभले. अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
शब्द सुमनांच्या माळा गुंफत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज तुषार जांभळे सरांचा या ठिकाणी होतोय. स्नेहपूर्वक सन्मान. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान केलेला आहे. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल किंवा सन्मान राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि इथून पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळूया. तत्पूर्वी एक शेवटचा सन्मान आम्ही करत आहोत आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तब्बल 2 दिवस आपल्याला ऐकायला मिळाला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 ते 21 असोसिएशन आहेत आणि त्या प्रत्येक असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला जातो. खऱ्या अर्थानं 2 दिवस याही स्पर्धेमध्ये हा आवाज दुमदुमताना पाहायला मिळाला. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज आकडे तज्ज्ञ आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या आवाजाचा होतोय सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया त्यांचा सन्मान. मायेने विणलेली उबदार प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. अजून 2 घ्या. गावडीशी संघाचा प्रतिनिधी आणि गावडी संघाचा सत्कार घ्या. गावडूशी संघ आपला सन्मान होत आहे. एक प्रतिनिधी पाठवा. टीम गावडूशी आपला सन्मान होत आहे. या एक प्रतिनिधी पाठवा आणि आपल्या संपूर्ण टीमचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर आदर्श घावरी टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. आपलाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर गणेश दादा पवार यांचा एक सन्मान राहिलेला आहे. आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करूया आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त करूया. दादा आपला या सगळ्या सन्मान राहिलेला आहे परंतु आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन दादा यांच्या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्मान चिन्ह सौजन्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. जे सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेले आहेत ते त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. त्याचबरोबर क्रिक लाईव्ह प्रतिनिधी आपला सन्मान होते. निखिल या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. क्रिक लाईव्ह ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे. त्याचबरोबर या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मंडप डेकोरेटर, साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर जे जे घटक काय जोडलेले त्या क्रिकेट स्पर्धेत त्या सर्वांचा आभार मानूया. स्पॉन्सरचं पुन्हा एकदा थँक्यू म्हणूया आणि आभार मानूया. आपण गावडोशी टीमचा सन्मान करूया आणि आदर्श घावरी संघाचाही सन्मान करूया कारण हे 2 संघ अंतिम 3 मध्ये पोहोचले होते. या संपूर्ण टीमचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो आयोजन करणं आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 ते 3 दिवसाचं काम नाहीये. मला वाटतं या आयोजनामध्ये गेली 1.5 महिने श्री उतेश्वर क्रिकेट क्लब उतेकर वानवली हे सर्व सदस्य झटत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 2 जणांना या ठिकाणी या क्रिकेट क्लबच्या वतीने आमंत्रित करूया आणि आपण त्यांचा सन्मान करूया. सतीश उतेकर आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने विलास उतेकर यांना विनंती आहे की आपल्या क्रिकेट टीमचा हा सन्मान आपण स्वीकार. एकदा जोरदार टाळ्या. या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि सोबत सर्व टीम आहे त्यांच्या सोबत आणि त्याचमुळे हे आयोजन शक्य होऊ शकलेलं आहे. त्यामुळे हा सन्मान श्री उतेश्वर क्रिकेट क्लब उतेकर वानवलीचा होतो. एकदा जोरदार टाळ्या. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या क्रिकेट टीमची आणि या प्रतिनिधींची आहे. त्यांचा आपण सन्मान करत आहोत. गेली कित्येक दिवस हे प्रतिनिधी या आयोजनासाठी झटतायत. त्यांचं मनपूर्वक आभार मानूया आणि यानंतर आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मित्रांनो ज्या देवाच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं श्री उतेश्वराचा आपण जयघोष करूया आणि इथून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कोणतंही गालबोट न लागता ही क्रिकेट स्पर्धा
यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. अशा जागरूक देवस्थान आहे या पाचगावातलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाबळेश्वर तालुक्यातील ही प्रसिद्ध यात्रा असते जानेवारी महिन्यामध्ये आणि त्या देवाचं नाव आहे श्री उतेश्वराचं स्वयंभू मंदिर आहे. हे स्वयंभू स्थान आहे आणि त्या देवाच्या नावाचा जयघोष करूया आणि इथून पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हॅलो हे पहा सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा शिवहार हार महादेव श्री उद्याच धन्यवाद. आता आपण ज्या देवाच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे श्री उतेश्वराचा या ठिकाणी आपण जयघोष केलेला आहे. त्याचबरोबर एक सन्मान आपण करत आहोत. सचिन दादा बिपिन दादा ग्राउंडसाठी मोलाचं सहकार्य आपलंही आहे. या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यांना विनंती आहे या त्यांचा आपण या ठिकाणी आभार मानूया. आणि यानंतर आता पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. नामांकन आलेली आहेत ते आता आपण अनाउन्स करत आहोत. आणि पहिला पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे बेस्ट फिल्डर. हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आपण करूया. हा पुरस्कार देण्यासाठी युवा उद्योजक रवींद्र दादा कदम आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभाचे बेस्ट फिल्डर हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करावा. आणि त्याचबरोबर ज्यांच्या वतीने हा पुरस्कार आपल्याला मिळाला होता त्यांचा मनपूर्वक आभार मानूया. क्षेत्ररक्षक पुरस्कार संदेश दादा सुतार आपला आभार. आणि पुरस्कार चाललेला आहे निगेसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नामांकन अनाउन्स करूया. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार चाललाय. खेळाडूचं नाव आहे सतीश उतेकर. या बेस्ट फिल्डर उतेकर वानवली गावाला चाललेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकदा जोरदार टाळ्या. चांगली फिल्डिंग सीमारेषी लगत. यानंतर पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॉलर ज्यांनी दिलेला आहे हा पुरस्कार आपल्याला ते आहेत श्री बळीराम दादा उतेकर माजी पोलीस आपला आभार. आणि देण्यासाठी विनंती आहे बेस्ट बॉलर हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत ज्यांच्या शुभासे संदीप बाळू उतेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभासे बेस्ट बॉलर हा पुरस्कार प्रदान करावा. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलेला आहे अशा खेळाडूला चाललाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. पट्ट्या आहे उतेकर वानवलीचा. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरलाय आकाश उतेकर. या श्री उतेश्वर चषक 2026 चा उत्कृष्ट गोलंदाज आहे उतेकर वानवलीचा आकाश उतेकर ज्यांच्या गोलंदाजीचा राहिला बोलबाला. आता बॅट्समन हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने राजेश चंद्रकांत उतेकर देण्यासाठी विनंती आहे ते या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभासे बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार प्रदान करावा. ज्याच्या बॅटिंगचा झाला कालपासून आजपर्यंत बोलबाला अशा खेळाडूला चाललाय बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार. पट्ट्या आहे गावडोशीचा. खेळाडूचं नाव आहे प्रवीण. या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गावडोशीचा प्रवीण. जबरदस्त खेळ प्रवीणने केलेला आहे या स्पर्धेमध्ये. काल गावडोशी संघ चांगला खेळला. आज मेगा फायनल जिंकलेली आहे. प्रवीण यांना देऊया आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट श्री उतेश्वर चषक 2026 चा उत्कृष्ट फलंदाज. आता यानंतर मालिकावीराचा पुरस्कार आहे आणि ज्यांनी आपल्याला मालिकावीर पुरस्कार दिलेला आहे त्यांचा आभार मानूया. श्री दिनेश दादा जाधव आपला आभार देण्यासाठी विनंती आहे. गणेश दादा पवार आणि गोपेश दादा उतेकर या आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण प्रदान करावा.
आणि आता मालिका वीराचा पुरस्कार चाललाय. एनी गेसेस? गाव आहे घावरी, खेळाडूचं नाव आहे स्वप्नील. या संदेश जाधव, आपणही या. हा पुरस्कार देण्यासाठी संदेश जाधव या. मालिका वीराचा पुरस्कार आपण प्रदान करतोय घावरीच्या स्वप्नीलला. श्री उतेश्वर चषक 2026चा उत्कृष्ट प्लेयर म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे स्वप्नील घावरी संघाचा. यानंतर आता सर्व पारितोषिकं झालेली आहेत. आता यानंतर 3 महत्वाची पारितोषिकं आहेत. आता तृतीय क्रमांकासाठी ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे ते आहेत श्री किसन सीताराम धनावडे, प्रोप्रायटर शिवसागर लेक रिसॉर्ट तापोळा. 7,000 आकर्षक ट्रॉफी. आपले मनपूर्वक आभार. आणि आता तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपण देण्यासाठी विनंती करूया. संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी आता तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करेल. प्रथमतः आपण मान्यवरांच्या सर्व मान्यवरांनी सर्वांच्या हातामध्ये मेडल द्या मान्यवरांच्या. आणि एका रांगेमध्ये संपूर्ण टीमला यायचं आहे, याची आपण नोंद घ्या. मान्यवरांच्या हातामध्ये आपण मेडल देऊया. एक एक मेडल प्रत्येकाच्या हातामध्ये द्या, कारण ते सोपं जाईल. आणि आता आपण तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. शेवटच्या बॉल पर्यंत सेमीफायनलची मॅच झुंजत राहिली आणि अखेरकार तृतीय क्रमांकावरती नाव कोरलेलं आहे. ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय त्या गावचा संघ आहे श्री उतेश्वर क्रिकेट क्लब उतेकर वानवलीचा आलाय. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, 7,000 कॅश, आकर्षक ट्रॉफी, मेडल देऊया संपूर्ण टीम या. आपण या ठिकाणी संपूर्ण टीमला मेडल प्रदान करूया. ट्रॉफी आता देऊया. आपण उतेकर मानवली या टीमला व्यासपीठाला विनंती आहे या. आणि आपल्या संयुक्त विद्यमानाने आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करूया. या संपूर्ण टीमला विनंती आहे या. आणि आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करूया श्री उतेश्वर क्रिकेट क्लब उतेकर वानवलीला. आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या टीमचा करूया गुणगौरव. एकदा जोरदार टाळ्या उतेकर वानवली टीमसाठी आपण देऊया. खेळ चांगला केला. शेवटच्या क्षणापर्यंत हा संघ लढत राहिला, झुंजत राहिला आणि तृतीय क्रमांकावरती या संघाने नाव कोरलं. जरी तिसरा क्रमांक आला असला ना या टीमचा, तर याही टीमने सेमीफायनलमध्ये मन जिंकलेली आहेत. कारण शेवटच्या श्वासापर्यंत मित्रांनो उतेकर वानवलीचा संघर्ष आवडला असेल तर एक क्रिकेट प्रेमी म्हणून आपण जोरदार टाळ्या देऊया, कारण हाही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला होता. चांगला खेळ केला आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार या टीमने पटकावलेला आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. यानंतर आता आपण पुढील एका पुरस्काराकडे आपण वळत आहोत आणि यानंतर एक अनाउन्समेंट मित्रांनो आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जो उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार दिलेला आहे ना, ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते होते उतेकर वानवलीचे आकाश उतेकर. त्यांनी सांगितलेलं आहे की हा पुरस्कार जरी मला मिळाला असला ना
तरी एक खेळाडू असा या स्पर्धेमध्ये आहे जो हा पुरस्कार डिझर्व करतोय आणि त्याने शेवटच्या क्षणी गेलेला सामना खेचून आणला आणि हा सामना घावरी संघाला जिंकून दिला आणि आमच्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाहण्यासारखी निघून गेली. त्या बॉलरला आपण पुरस्कार देतोय. घावरी संघाचा आहे यश सकपाळला आपण देऊया बेस्ट बॉलरचा पुरस्कार. मित्रांनो, आकाशसाठी जोरदार टाळ्या देऊया कारण त्याला मिळालेला पुरस्कार त्याने डेडिकेट केलाय. या युवा खेळाडूला एकदा जोरदार टाळ्या. अशी फार कमी खेळाडू पाहायला मिळतात ज्यांना आपल्याला मिळालेला पुरस्कार हे दुसऱ्याला देतात, कारण त्याचंही मनोबल वाढणं महत्वाचं आहे, त्याची ऊर्जा वाढणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आकाशसाठी आणि यशसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. जबरदस्त खेळ केला होता यशने. शेवटच्या क्षणी सामना खेचून आणला होता. जवळजवळ असं वाटलं होतं की घावरी संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. यश जवळजवळ सर्वांनाच वाटलं होतं की घावरी संघ आता सेमीफायनल मधून बाहेर पडेल, परंतु तू अशी काही कमाल केलीस. एक क्लीन बॉल घेतला, बाकीचे बॉल डॉट टाकले, संघाने सामना जिंकला. आकाशला मिळालेला पुरस्कार त्याने सांगितलं की अजून एक खेळाडू असा आहे ज्याची गोलंदाजी फार चांगली झाली आहे, त्याला हा पुरस्कार दिला पाहिजे. अशा पुरस्कारामुळे ऊर्जा वाढते का? हो, नक्कीच. चांगला खेळ केला संघाने, संघाला सामना जिंकून दिलाच. कशा भावना आहेत? खूप छान. पहिल्यांदा मला बेस्ट बॉलर भेटलाय. क्या बात आहे मित्रांनो, पहिल्यांदा मिळालाय आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल आकाशला, कारण आकाशला मिळालेला पुरस्कार त्याने डेडिकेट केलाय. खूप सारं अभिनंदन. असंच खेळत राहा. हा मनाचा मोठेपणा होता आकाश उतेकर यांचा की त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांनी डेडिकेट केला. यश सकपाळला. आता यानंतर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान करूया आणि या पुरस्कारासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे 12,500 कॅश ज्यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहे श्री संतोष बबन शिंदे आबासाहेब नगरसेवक, आपला आभार. आणि देण्यासाठी विनंती आहे, संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की आपण मेडल परिधान करा या टीमला आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन 12,500 रुपयाची कॅश देऊया आणि यानंतर आपण त्या टीमला या ठिकाणी आमंत्रित करूया. टीमचं नाव आहे आदर्श क्रिकेट क्लब घावरी. या घावरी संघ देखील चांगला खेळलेला आहे. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये हा खेळाडू हा संघ ट्रॉफीची वाट बघत होता. अखेरकार तो दिवस आला. साऱ्या गावाला आनंद झाला. आज उतेकर वानवलेने देखील ट्रॉफी पटकवलेली आहे, त्यामुळे त्याही गावामध्ये उत्साह आहे. कारण गेली कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक वर्ष हे संघ ट्रॉफीची वाट बघत होते आणि अखेरकार ती आतुरता संपली. तो संघर्ष, ती जिद्द, ती चिकाटी अनेक वर्ष आपण या संघांची पाहत आलेलो आहोत आणि अखेरकार ती ट्रॉफी मिळालेली आहे. मित्रांनो, या ट्रॉफीसाठी कित्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी ही ट्रॉफी मिळते आणि तो मान आज मिळालेला आहे. टीमचं नाव आहे आदर्श क्रिकेट क्लब घावरी. या टीमला आपण देऊया द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 12,500 कॅश, आकर्षक ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या आदर्श क्रिकेट क्लब घावरीसाठी. सर्वांनीच खेळ चांगला केलाय, कौतुकास्पद खेळ केलेला आहे आणि या टीमला आपण देत आहोत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. आता यानंतर आपण काही मनोगताकडे वळत आहोत आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल, आपण या स्पर्धेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. आपण वळूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनोगताकडे. या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल, यांना विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं. मैं तो उतेकर, सतीश उतेकर ने मुझे बोला आ जाइए अंकल, मैं आ गया. लेकिन सवाल ये है कि क्रिकेट के बारे में ABCD मुझे नहीं आता. आप लोगों ने हमको सम्मान दिया और यही हमारे लिए बहुत है. और आप लोग सदैव ऐसे विजय प्राप्त करते रहो, हमारा आशीर्वाद रहेगा और हमसे जो कुछ भी हो सकेगा आप लोगों के लिए हम करना चाहेंगे, करते रहें. थँक्यू अंकल. यानंतर आता आपण पुढील मनोगताकडे वळूया आणि पुढील मनोगत आहे यानंतर आपण पुढील मनोगताकडे वळूया. पाचगाव
उत्तेश्वर विकास मंडळ मुंबईचे सचिव अनिलदादा उतेकर यांना विनंती आहे, जे गावडोशी गावचे आहेत यांना विनंती आहे की या क्रिकेट स्पर्धेबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशी या ठिकाणी विनंती आहे. पाचगाव उत्तेश्वर विकास मंडळ मुंबईचे सचिव गावडोशीचे अनिलदादा उतेकर या ठिकाणी आपल्याशी बोलतायत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण उतेकर भावकीचं कुलदैवत श्री उतेश्वर आज या ठिकाणी वानवली गाव उतेकर वानवली यांच्यामार्फत क्रिकेटच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, काल मी घरी होतो, काल मी टी व्हीवरती बघत होतो यूट्यूबच्या माध्यमातून, आज काही वेळ नाही भेटला, परंतु हे जे सगळं आयोजित करतात जे नियोजन आहे अतिशय उत्कृष्टपणे, म्हणजे टी व्हीवरती तरी बघताना मला काल असं वाटत होतं की नॅशनल लेवलच्या मॅच आपण बघतोय, इंडिया पाकिस्तान वगैरे अशा मॅच होतात, अशा मॅच असं बघतोय. त्यात कालचा एक संदर्भ मी असा नोट केला, गावडोशीची जेव्हा मॅच चालू होती तेव्हा आमचे राहुल काहीतरी तो बॅट्समन साईडला गेला आणि राहुल आमचा डायरेक्ट दोन्ही हात साईडला करून, मला माहीत नाही त्याला काय उपदेशून बोलायचं होतं, आणि तो परत आला. म्हणजे टी व्हीवरती मी बघत असलेला एक अनुभव सांगतोय. आणि अंपायर कोण होते मला नाव माहीत नाही त्यांचं, त्यांनी 2 बॉल नंतर राहुलला मागे घेऊन एक वॉर्निंग दिली की तू काहीतरी करू नकोस किंवा तो हात फिरवू नकोस वगैरे वगैरे. मला माहीत नाही, आत्ता जरी आम्ही क्रिकेट खेळत नसलो तरी ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा प्राईज कमी आणि भांडणं जास्त, म्हणजे अंपायर आणि आमची भांडणं हा प्रकार नेहमी असायचा. पण आत्ताचं जे क्रिकेट जे बघतोय मी, काल संपूर्ण दिवसभर बघत होतो यूट्यूबवरती, खरोखर सुंदर. आणि अंपायर वगैरे म्हणजे ज्या पद्धतीनं नियोजन, ज्या पद्धतीने हातवारे पाहिजे, ॲक्शन पाहिजे, कधी बोललं पाहिजे, अतिशय म्हणजे एकदम खूप छान बदल झाला आहे क्रिकेटमध्ये, बघूसं वाटतं. त्याच्यामुळं आणि सर्व टीम, बऱ्याचशा टीम मला वाटतं, आता मला माहीत नाही, मी आज बघितलं नाही क्रिकेट, सर्व टीम कोयना जोशी कांदाटी भागातल्या काल आज 2 दिवस या ठिकाणी आल्या. हार जीत होतच असतं, परंतु तरी पण प्रत्येकाचा ही एक क्रीडा आहे, कला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला ते, काल शनिवार असताना सुद्धा टाईम काढून बऱ्याचशा टीम आल्या होत्या. सर्व टीम या ठिकाणी आल्यात आणि ह्या खेळाला कुठलंही गालबोट न लागता सर्वांनी चांगल्या पद्धतीने वानवली गावाला सहकार्य केलं आणि वानवली गावाने सुद्धा या सर्वांना चांगल्या पद्धतीने हाताळलं, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. दुसरी गोष्ट मला अशी बोलावीशी वाटते की क्रिकेट टीम फक्त एक क्रीडा क्षेत्र म्हणून आपण बघून चालणार नाही. आपण सामाजिक क्षेत्रात वावरतो, आपण काही आपल्या भागातले आजारी लोक वगैरे असतात किंवा काय, अशा याच्यामध्ये मला वाटतं आमच्या वानवली गावचे बरेचसे लोक स्वराजमध्ये KSKमध्ये वावरतात. पैसे आल्यानंतर, आता गेल्या 2 महिन्यापूर्वीच मला क्रिकेटच्या मॅचनंतर मला सोनट गावाने मला बोलवलं होतं, मी गेलो होतो. त्यांनी मला वाटतं त्या मुलांनी काहीतरी एक 25,000 रुपये स्वराज फाउंडेशनला एक समाजकार्य म्हणून दिले. त्याच्यामुळं क्रिकेट हा फक्त एकच क्रिकेट असंच बघून चालणार नाही. आपण सर्वांनी असं जर काही झालं, बऱ्याचशा गोष्टी आपल्या भागामध्ये होतात. आजही मला वाटतं कित्येक लोक आपल्या भागामधले आजारी आहेत, हॉस्पिटलाइज आहेत. त्याच्यामुळं आपण सर्वांनी जर असं काय पारितोषिक मिळालं किंवा आर्थिकदृष्ट्या कोणालाही जर त्याचा जर लाभ झाला तर आपण तो सामाजिकदृष्ट्या सुद्धा शेअर करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जर तसं घडलं तर समाजातला प्रत्येक घटक, तो व्यावसायिक असेल किंवा सामाजिक क्षेत्राला असेल किंवा अन्य कुठलाही असेल, तो तुम्हाला नेहमी सहकार्य करण्यासाठी पुढे राहील अशा गोष्टी जर घडल्या तर. त्याबद्दल धन्यवाद वानवली गावचं, धन्यवाद. आता प्रश्न असा आहे की देणारे आणि घेणारे दोन्ही एकाच घरात आहेत, त्याच्यामुळे मला झालं कन्फ्युजन. अशोक गावडोशी क्रिकेट टीम आणि गाडवली ना गावरी क्रिकेट टीम, इतर सर्वच टीम, आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर आता आपण पुढील मनोगताकडे वळत आहोत आणि आपण पुढील मनोगताकडे वळत असताना या ठिकाणी आमंत्रित करूया उतेकर वानवली गावचे फौजी श्री विजय नारायण उतेकर यांना विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशा ठिकाणी आपल्याला विनंती आहे. आज श्री उतेश्वर चषक 2026च्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची सर्वांची नावं घ्यायला एवढा वेळ नाही, तर सर्वांचं माझं मनापासून आभार. आणि
उतेकर वानवलीचे संयोजकांनी मला व्यासपीठावर बोलायला दिलं त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर अतिशय आटातटीनं 2 दिवस काल सकाळपासून जे केलेला खेळ आहे आणि त्या खेळामधून अतिशय कष्ट करून इथपर्यंत पोचलेल्या तिन्ही टीम, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मोलाचा वाटा म्हणजे उतेश्वराच्या कृपेने उतेश्वराच्या दोन्ही टीम ह्या 3 टीममध्ये सामील आहेत. त्याबद्दल मी उतेश्वराच्या नावानं एकदा मी हे केलं आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही टीमला सांगतो की माझ्याबरोबर एकदा उतेश्वराचं जय जयकार करावा. शिवहार हार महादेव श्री उद्याचं चांगले. तसेच आज सकाळपासून आपले हे बोलत होते, कॉमेंट्री करत होते की घावडी संघसुद्धा भरपूर वर्ष प्रयत्न करत होता की जेणेकरून 1, 2, 3च्या प्राईजमध्ये कुठंतरी आम्हाला जागा मिळावी. तर त्यांनाही मला वाटतं ह्या उतेश्वराच्या कृपेची साथ असावी. त्यांनी आज सेकंड प्राईज मिळवलं आहे, तरी त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर ज्या लोकांनी संयोजकांनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आमच्या या मंडळासाठी किंवा नियोजनासाठी मदत केली त्यांचंही सर्वांचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की क्रिकेट हा खेळ एवढा म्हणजे सुंदर झाला आहे, जसं अध्यक्षांनी बोलले आता व्यासपीठावर की पहिलं प्राईज कमी आणि खरोखर भांडणं जास्त होती, परंतु आज प्राईज पण जास्त आहे आणि नियोजन एवढं शिस्तबद्ध. नियोजन की शिस्तबद्ध म्हणजे की अगदी यूट्यूबपासून लाईव्ह अगदी इथली मॅच गावाकडची माणसंसुद्धा पाहत आहेत. गावावरून फोन येतो की तुमची मॅच चालू आहे. म्हणजे असं काही आगळं वेगळं क्रिकेटपासून हे पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर आमच्या नियोजकांनी जसं सतीश उतेकर म्हणा, राहुल उतेकर, त्यांनी एक आगळं वेगळं नियोजन केलं की जसं प्रोफेशनल कॅप्टनसुद्धा आपलं टॉस विनसाठी आपल्याला जॅकेट वगैरे घालून हे करतात, तेही त्यांनी वेगळं केलं. त्यांचंही भरपूर कप्तानांकडून आभार मानले त्यांचे आणि उत्कृष्ट असं नियोजन केलं. तसेच मी सर्वांचे आभार मानतो आणि मला या व्यासपीठावर 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद फौजी. यानंतर आता आपण वळूया शेवटच्या मनोगताकडे आपण वळणार आहोत आणि या क्रिकेट स्पर्धेला मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती आहे. पाचगाव उतेश्वर विकास मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक रामचंद्र उतेकर दादा यांना विनंती आहे की या क्रिकेट स्पर्धेला आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशी विनंती आहे. उतेश्वर विकास मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक रामचंद्र उतेकर दादा या ठिकाणी आता आपलं मनोगत व्यक्त करतील. श्री उतेश्वर चषक 2026 आयोजक सतीश उतेकर आणि विलास उतेकर आणि त्यांची पूर्ण टीम अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम म्हणता येणार नाही, क्रिकेट हा खूप सुंदर पद्धतीने पार पडला. आलेल्या टीम होत्या त्यांचं पण सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठावरती सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जे देणगीदार आहेत त्यांचेसुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे. आणि मला एक सांगायचं म्हणजे आज गावरी गाव म्हणजे ते कोण लांबचे नाहीत, उतेकर आणि सपकाळ हे एकच आहे. हे तिन्ही पारितोषिक आहेत ते आपल्याच घरामध्ये आलेले आहेत असं मला एवढंच सांगायचं आहे काय. आणि जास्त वेळ घेत नाही, एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आणि व्यासपीठावरचं आणि उतेश्वर क्रिकेट क्लब यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, मला बोलण्याची संधी दिली. जय हिंद. धन्यवाद दादा. यानंतर आता आपण पहिल्या क्रमांकाचं पुरस्कार वितरण करूया. 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला मिळालेलं आहे. श्री संजय रामचंद्र गायकवाड साहेब, माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर. दादा आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाच्या संघाला या ठिकाणी आपण 25,000 रोख कॅश, आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर मेडल आणि त्याचबरोबर या ठिकाणी भगवद्गीता आपण देणार आहोत. या भगवद्गीतेसाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. श्री बळीराम उतेकर साहेब, माजी पोलीस, यांच्या वतीने भगवद्गीता मिळालेली आहे. त्यामुळे विनिंग टीमला विनंती की भगवद्गीता घेताना आपण पायातले बूट काढावे अशा ठिकाणी विनंती करूया. मेडल परिधान करूया. त्याचबरोबर या 11 खेळाडूंना आपण भगवद्गीता देऊया आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन
25,000ची कॅश प्राइज देऊन आपण या टीमचं कौतुक करूया आणि संपूर्ण टीमला विनंती आहे की भगवद्गीता स्वीकारताना आपण आपल्या पायातले शूज काढूया आणि ही भगवद्गीता जी आहे ती आपण स्वीकारूया आणि आपण पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार वितरण करूया. चॅम्पियन संघ आहे श्री उतेश्वर क्रिकेट चषक 2026चा चॅम्पियन संघ आहे काळ भैरवनाथ उतेश्वर क्रिकेट क्लब गावडोशीला प्रदान करूया 25,000 कॅश, आकर्षक ट्रॉफी, मेडल आणि भगवद्गीता. संपूर्ण टीमला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. चॅम्पियन संघ आहे श्री उतेश्वर चषक 2026चा. संघाचं नाव आहे काळ भैरवनाथ उतेश्वर क्रिकेट क्लब गावडोशीला प्रदान करूया आपण चॅम्पियन संघाचा पुरस्कार 25,000 कॅश, आकर्षक ट्रॉफी, मेडल, भगवद्गीता देऊन या टीमचा आपण करूया सन्मान आणि देऊया आपण या टीमला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. आता यानंतर चॅम्पियन पुरस्कार आपण प्रदान करतोय. ट्रॉफी देऊन आता या टीमचा आपण गुणगौरव करूया. जबरदस्त खेळ राहिला याही टीमचा. चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेचा. अव्वल क्रमांक या टीमचा आलेला आहे. संघाचं नाव आहे काळ भैरवनाथ उतेश्वर क्रिकेट क्लब गावडोशीला प्रदान करूया आपण चॅम्पियन पुरस्कार. मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आहेत उतेकर वानवलीची. आपल्याला विनंती आपण सहभागी व्हा. चॅम्पियन पुरस्कार देऊया. क्रिकेट टीमला विनंती आहे आपणही सहभागी व्हा. उतेकर वानवलीची क्रिकेट टीम या. सर्वांना विनंती आहे की आपण या आणि या पुरस्कारामध्ये सहभागी व्हा आणि हा पुरस्कार आपण प्रदान करावा. चॅम्पियन संघ हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ केलाय. टीमचं नाव आहे गावडोशी. गावडोशी गावच्या या टीमने जबरदस्त खेळत हा पुरस्कार जिंकलेला आहे. चॅम्पियन संघ पुरस्कार आपण प्रदान करतोय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपलेली आहे. श्री उतेश्वर क्रिकेट क्लब उतेकर वानवली आपलं मनपूर्वक आभार. ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आपल्याला मानलं पाहिजे, कारण आर्थिक पाठबळाशिवाय एखादी स्पर्धा उभी राहू शकत नाही. त्यासाठी सर्वांचा आभार मानूया. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया. सर्वांना थँक्यू म्हणूया, सर्वांचा आभार मानूया, सर्व संघांचा आभार मानूया, प्रेक्षकांचा आभार मानूया. ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तिसरं पर्व हे समाप्त होत आहे, परंतु पर्व क्रमांक 4 मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन भेटूया एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया आणि पर्व